36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. चांदूरबाजार तालुक्यातील नवी बेलखेडा या गावामध्ये प्राचीन नंदेश्वर शिवमंदिर आहे. संपूर्ण गावातील लोक या शिवमंदिरात प्राचीन काळापासून पूजा अर्चना करत आलेत. परंतु मागील काही महिन्यांपासून गावातील सरपंच आणि गावकरी यांच्यामध्ये मोठा वाद पेटलाय. गावातील विद्यमान सरपंच ठाकरे यांनी गावातील त्या प्रसिद्ध नंदेश्वर शिवमंदिरामध्ये गावातील लोकांना जाण्यासाठी बंदी घातल्यानं गावकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासकीय अधिकारी सुद्धा या प्रश्नावर तोडगा काढू शकले नाहीयेत. गावातील सरपंचांचं असं म्हणणं आहे की गावातील शिवमंदिर हे त्यांच्या मालकीचं आहे. त्या शिवमंदिरामध्ये मी गावातील कुठल्याही व्यक्तीला प्रवेश देणार नाही. यामुळे गावकरी आणि सरपंच यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय. तसंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हे जर शिवमंदिर यांच्या मालकीचं आहे तर त्या ठिकाणी शासकीय निधीचा वापर करून काय बांधकाम करण्यात आले व ग्रामपंचायत दस्तावेजमध्ये हे मंदिर ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या मालकीचं असल्याचं दिसून येत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार SDPO यांना निवेदन गावकऱ्यांद्वारे देण्यात आलंय. गावामध्ये त्यांना बोलवण्यात आले. शासकीय अधिकारी गावात आल्यानंतर सुद्धा गावातील त्या शिवमंदिराच्या प्रश्नावर अधिकारी तोडगा काढण्यास अधिकारी असमर्थ असल्याचं दिसून आलंय. दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर या नंदेश्वर मंदिरामध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन केलं जात असतं. या मंदिराची गावातील प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा जोडली आहे, परंतु सरपंच हे मंदिर माझ्याच मालकीचं आहे यावरून गावकऱ्यांशी वाद करताय. आता संपूर्ण गावामध्ये ग्रामपंचायत व सरपंचांविषयी असंतोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या नंदेश्वर मंदिराच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात आला नाही तर गावातील वाद केव्हाही विकोपाला जाऊ शकतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जवळपास 100 लोक त्या कार्यक्रमासाठी सुरुवातीसाठी पूजा होण्यासाठी गुढी उभारण्यासाठी जात आहे म्हणून काल पण माझ्याकडे आलेले होते की आम्ही आज गुढी उभारणार वगैरे. तर आता त्यांचं मत आपण ऐकून घेऊ सर काय म्हणतात दोघांचे. अशी ही एक पार्श्वभूमी तुमच्या समोर मी ठेवली, बरोबर आहे. आता तुम्ही तुमची बाजू साहेबांसमोर मांडा. वास्तविक साहेबांना इथे येण्याची आवश्यकता नव्हती, पण हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथे उत्पन्न होऊ नये यासाठी तुमच्या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी साहेब आलेले आहेत. आपण तातडीने या विषयावर आपलं शांततेत एका वेळेस एकच जण बोला, तर जेणेकरून आपलं मत साहेबांसमोर आपल्याला मांडता येईल. बोल. तुमच्यापैकी ज्यांना समजा सर्वांमध्ये अधिकार दिलेले आहे त्यांनी कृपया उभं राहून आपलं म्हणणं साहेबांसमोर स्पष्ट मांडावं आणि बाकी त्यांनी कृपया मनात पण बोलू नये एवढी विनंती आहे. माझं नाव प्रवीण कोठाळे. हा कार्यक्रम 30 वर्षापासून चालू आहे. 30 वर्षापासून म्हणजे आमच्या इथं हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे गावातला कोणीच उभा नाही केला. स्वतः काळे महाराज, रामवाड्याचे काळे महाराज आहे, त्यांचा स्वतः निरोप आला इथे शिक्षक होते वानखेडेचं त्यांच्याकडे की बा मला नंदा खूप प्रसिद्ध मंदिर आहे, इथे आम्हाला भागवताचा कार्यक्रम चालू करायचा आहे. तर ते वानखेडे सर मग देवदास काका आलोनी, रामकृष्ण कोठाळे माझे वडील आणि हे 5 लोक गावातले ते शिक्षक असल्या कारणांना भेटले किंवा कार्यक्रम चालू करता काय त्यांची इच्छा आहे. तुम्ही स्वयंपाक जेवण वगैरे नाही केलं तरी चालत, महाप्रसाद नाही केला तरी, पण भागवताची कथा आपल्याला करायची आहे. तर या सर्व पंच कमिटीनं म्हटलं की नाही बा स्वतः करायला तयार आहेत, आपण गाव मिळून करू. तर तो कार्यक्रम चालू आहे. पहिले छोटासा होता, आज छोट्याचं रूप मोठ्याच झालं. आज 30 वर्ष झाली हे लोक सार्वत्रिक करत आहेत. तिच्यात असं काही नाही की अतुल ठाकरे नाही म्हणून, अतुल ठाकरे तिच्यात आहे, गावातले लोकही आहे, असे म्हणजे 12-15 जण मिळून करत होते. यावर्षी तो कार्यक्रम आपण ठरवला की यावर्षी सोबत जसा दरवर्षी करत असतो तसा आपण करणार. तर त्या दिवशी आम्ही जसं आमचं कसं असते की आदल्या दिवशी ठरवतो का आपल्याला हे करायचं आहे, तिथून आम्ही महाराजकडे जातो, महाराजवाड्याकडून डेकोरेशन वाल्याकडे जातो. तिथं गेले असता आम्ही म्हणजे मी फोन केला सर्वांना, तर अतुल ठाकरेला पण केला. तर हे म्हणे तुम्ही कोण, तुमचं काय, आमचं मंदिर आम्ही करत, तुमचा इथे याचा अधिकार नाही आहे, आम्ही ठरवून ठेवू. मग हा इथून प्रश्न चालू झाला. बरं ठीक आहे, बसा. आता हे जे अतुल ठाकरे कोण आहे सर? आम्ही आज म्हणजे याच्या आधीपर्यंत आता 15 ते 20 वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे. त्यात मी पण सहभागी असतो आणि आम्ही रितसर कार्यक्रम करत आहोत. आणि आता हे एक्स लोक हे जे आहे हे आता मला 2 वर्षातून अवॉइड करत आहे. पण यांचं मला हेच म्हणणं होतं की आपण सर्वजण कार्यक्रम सारखा व्यवस्थित करतो, तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही परस्पर ठरवता. असं कोणाचं म्हणणं आहे? माझं असं तुमचं? हो, पण ते आम्हाला विश्वासात न घेता परस्पर ठरवतात.
ठीक ठीक हा आणि तुमचा आरोप असा आहे की तुम्हाला त्यामध्ये सहभागी न करता हे परस्पर कार्यक्रम हो, करतात. परस्पर म्हणजे हे तुमची तक्रार आहे. हा आणखी सर सदर माझे हे हॉल मंदिर आणि अर्धा रोड जो मुख्य रस्ता आहे बेलखेड्याकडून वनी स्टॉप येणार आहे तो माझ्या सदर शेतात आहे. शासकीय मोजणी केली असता 8 आपल्या 7 बऱ्यात आणि प्रतनुसार माझ्या शेतात आहे. बरं. त्याची मोजणी केलेली आहे. ओके. पण माझा लोकांना दर्शनासाठी आणि कार्यक्रम करण्यासाठी मी कधीही हॉल मोकळा करून तो कधी त्याला वापरलं नाही असं. आणि कुणाचाही कार्यक्रम लावून इतर मी सदा हजर असतो. आमचं कुटुंब स्वच्छता वगैरे सगळं देतात आम्ही करतो, कोणाकडे रुपये घेत नाही. बरं. आणि- कार्यक्रम म्हणजे 2 तुम्ही सांगितलं, एक तर मला या कार्यक्रमात सहभागी केलं जात हा. नाही, दुसरं सांगितलं की बा हे सगळं आमच्या मालकीच्या यात निघलं, पण कुणालाही दर्शनासाठी माझा विरोध विरोध नाही, नाही. सर. आणखी सर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे लोक आता त्या दिवशी जे ग्रामपंचायत हा विषय ग्रामपंचायत नसते आमचा सार्वजनिक जर कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक किंवा सार्वजनिक आपण जर असा कोणता कार्यक्रम तर हा ग्रामपंचायत पर्यंत न्यायचा विषय असेल का? यांनी हे ग्रामसभा यांच्याच गावातले 100 लोक गोळा केले आणि या ग्रामपंचायतीवर माझे विशेष सरपंच आहे त्यांचा हा सरपंच पदाचा गैरफायदा घेत आणि आमच्यावर आरोप केला की बा सगळं हे शेत तुमचंच आहे, सरपंच कोण आहे? तुम्ही आहे का? सरपंच मी आहे, पण त्याचं माझं कुठेही नाही, इन्व्हॉल्वेशन नाही. ती माझ्या शाळेने माझी मिसेस. पकडायची आहे. शपथ नाही हो. तसं यांनी कोणची शहानिशा न करता खोटू गावातली ग्राम आपल्या हनुमानजीचे मंदिर आणि भवानीच्या मंदिराची खोटी सनद आणून इथे ग्रामसभा झाली आणि शासकीय कामाच्या निमित्त यांना जर या देवाविषयी एवढंच हे सहानुभूती होती भोगाविषयी यांनी समाजाच्या कुटुंब माझ्या आपलं असं असं करायचं नियमितपणा करता हे परस्पर ठरवत होते. हे असं घडल्यानंतर यांनी मेसेज टाकला मंदिरावर आपल्या मिटिंगचे हे पूर्वी कधी होत नव्हती. सदरी एक व्यक्ती घरी जात होती ती गजर हे ठरवत होती. आम्हाला मी तिथं हल्ली असताना मारुती महाराजचा कार्यक्रम चालू व्हायचा पण ही 3 घर राजूभाऊ गोठाच्या घरात जायचे हेच 3 लोक ठरवायचे मला तिथले ते बोलायचं नव्हते. मग मी म्हटलं बा असा कार्यक्रम आपण व्यवस्थित देवाविषयी तुम्ही असे राजकारणात नसाल तिच्या अधिपत्य गाजवत हे योग्य नाही. होत आहे. हो. शेती ही पूर्वजांपासून आजही आमच्याच ताब्यात हो. आहे. मंदिर सुद्धा पूर्वजांनी आम्हीच बांधलेलं आहे. हो. आजही मंदिर आमच्या ताब्यात आहे. मंदिराबद्दल आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. दर्शनाबद्दल तर आम्हाला त्याच्यापेक्षा प्रॉब्लेम नाही. पण वणीतले लोक जे त्याच्यावर आपलं साम्राज्य आपल्या त्याच्यावर प्रतिष्ठा आणि सर्व राजकारण त्याच्यावर लावून राहिले त्याच्यासाठी आमचा विरोध आहे. आम्हाला नाही, कार्यक्रमाचा आता हा जो विरोध मुद्दा नाही. तुम्ही बोलले हा. की सगळं काय म्हटलं तुम्ही आता? हेच की सर्व ते मंदिर आपल्या स्वतःच्या ताब्यात किंवा मग किंवा जे ग्रामपंचायत हे आहे महत्वाचा मुद्दा की बा आता हाच यांनी सांगितला की आम्हाला असा कार्यक्रम करताना आम्हाला त्याच्यात सहभागी केला जात नाही, आम्हाला उघडल्या जाते, असं जे म्हणणं आहे यांचं तेच म्हणणं आहे तुमचं. नाही तसं म्हणणं नाही आहे मग? हे कुठलेही कसं आहे जागा यांच्या मालकीची हो. आहे यांच्या ताब्यात आहे हो. यांच्या शेतात आहे हो. तर यांची परवानगी त्या कार्यक्रमासाठी असणं आवश्यक आहे एवढी आमची डिमांड आहे. तुमचं आणि म्हणणं आहे की ही बा आम्हाला विचारून हा, कार्यक्रम करा. आमची जी डिमांड आहे ही अति रास्त आहे आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या गोष्टीवर विचार करण्यात एक यावा. बस. कसं तुम्ही एक त्याच्यात हे जोडलं की जे काय करसाल ते आम्ही या जागेचे मालक आहे, प्रश्नच कुठले नाही मंदिर आहे, आहे. आम्हाला विचारून करा. कर बस एवढीच आमची डिमांड आहे. त्याच्यावर मालकी दाखवायची गरज नाही. मालकी दाखवू नका. हे लोक तिथे मालकी दाखवायचा प्रयत्न करतात ग्रामपंचायतची म्हणून सर एसडीओ साहेब आले ठीक आहे ना, ठीक आहे. सर्व लोक आले मोजणी झाली ठीक सगळं आहे. झालं. ठीक आहे. आता शासन म्हणून प्रशासन म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही सरपंच आहे ना? सचिव कोण आहे? सचिव साहेब काय मग तुमचं शासन म्हणून आता तुमची ग्रामपंचायत आहे, तुम्ही या गावचे शासन आहे, तुमचं काय भूमिका आहे? सर ते नमुना 2002-3 पासून ग्रामपंचायतच्या नावानं आणि करून तुमचं एक पण आहे, कार्यक्रम करू नये. या वर्षी प्लीज थोडंसं त्याला थांबावं. तुमचं हा, तुम्ही माझं एवढं मत आहे सर याच्या आधी विश्वकर्मा जयंतीला याचं झेंडावंदन होत होतं भागवताचं. तरी सर आम्ही महाराजांना भेटून त्याचं झेंडापूजन 31 तारखेला केलं. इव्हन या गावातले जे पूजा अर्चे करणारे लोक होते तिथं आणि आम्ही स्वतः आम्ही झेंडापूजन भागवत सप्ताहासाठी चालू केलेलं होतं ठरल्याप्रमाणे. हे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले नाही. कोण? हे बाकीचे हे म्हणजे कोण? हे म्हणजे आता आपले प्रतिस्पर्धी बनीवाले आम्ही हे ते- 2 गाव आहेत तर हा, गटात काम करतात. हे जे मंदिर आहे एक ग्रामपंचायत सर हे ग्रामपंचायत नाही आहे. बरं. खेळा असं नाव आहे. एक एक बोला. हा?
दोन गाव मिळून बनलेली. माझी सरपंच मी सरपंच होतो इथं. बोला बोला. आणि हे गट ग्रामपंचायत नाही आहे. बेडखळा वणी वार्ड नंबर 1 आहे. बेडखळ्यातला अर्धा भाग पुरा भाग 1 नंबर वार्डात आहे आणि अर्धा भाग एक वणीची ही लाईनची लाईन 1 नंबर वार्डात आहे. गट ग्रामपंचायत नाही आहे. वणी बेडखळा ग्रामपंचायत आहे. मंदिर एकच आहे. थांबा. आता इथं 2 स्वतंत्र गाव आहेत का? हो. बरोबर. एक वणी वेगळं गाव आहे बेडखळा वेगळं गाव. हे 2 गावातल्या नागरिकांमध्ये हा वाद आहे का? बेलखेडामध्ये मंदिर आहे कौटुंबिक आहे. कौटुंबिक आणि म्हणजे हे लोकसंख्या हे जे पूर्ण संख्या दिसते की नाही, जे वणीची संख्या आहे. आम्ही फक्त 4च लोक आहे. बाकी आमच्या गावात काम करणारे कामगारी लोक आहेत. ते यामध्ये पण पडते. आहे मंदिरात आहे सर. बाकी मंदिरात आहे ना. ठीक आहे. म्हणजे आता चर्चा करताना असं लक्षात आलं की शेतमालकाचं म्हणणं आहे कार्यक्रम करू नये. गावकऱ्यांचं असं म्हणणे आता गावकरीमध्ये मग सगळे आले. वणीचे आले, वणीचेच आले, बेलखेडचे पण आले. बेलखेडचे नाही, वणीचे लोक आहेत. वणीच्या लोकांचं असं म्हणणं आहे कार्यक्रम झाला पाहिजे. बरोबर ना? आणि प्रशासनाचं ग्रामपंचायतचं तुमचं म्हणणं आहे की सामोपचाराने सगळे मिळून आपण हा कार्यक्रम केला पाहिजे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.